नमस्कार, मी राजाभाई शुक्ल गुरुजी. मी महाराष्ट्र TV चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे. आता आपला विषय आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. काय मंत्र आहे. प्रत्येक घरातली सवाष्ण ही म्हणते सर्व मंगल मांगल्ये. सकाळी हा ब्रह्ममुहूर्त झाला, आंघोळ झाली सवाष्णीची की गोमित्र शिंपडून आपल्या कुलदैवते पुढे हा मंत्र म्हणायचा. म्हणजे अख्खा दिवस सर्व मंगल मांगल्ये म्हणजे सर्व मंगलमय वातावरण घरामध्ये राहते. हे सगळं सवाष्णीवरती. आता सुखी जीवनाची वास्तू कुठे म्हणजे काय? सुखी जीवनाची वास्तू आपण ज्या ठिकाणी राहतो, खातो, पितो, झोपतो ती जी वास्तू आहे ती वास्तूची शुद्धता. दर महिन्याला आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या काही ना काही विटाळ वादिवाद होणार, सुखशांती जाणार. घरात ठेवलं की काही ना काही वाद, घर बाहेर गेलं की शांतता. असं का? मग असं मंदिरात का नाही होत? मंदिरात तुम्ही गेलात, एका कोपऱ्यात बसला, ओम नमः शिवाय जप किंवा देवीचं मंदिर असेल तर कुलदैवतेचा नवारण मंत्र हा जर म्हटला, काय शांतता, तन मन लागतं. मग हे घरी का नाही? तर मग घरचा जो दोष आहे वास्तूचा त्याच्यासाठी काही होम हवन. पण ते कसं? ते नाशिक तीर्थक्षेत्र किंवा काशी, गया, प्रयाग एखादाच गुरुजी तिथले 2-3 आणून का? मग तिथलेच का? कारण तिथे देवतेचं वास्तव्य असतं आणि त्याच्यामुळे ते तीर्थक्षेत्र प्रत्येक ग्रंथात उल्लेख आहे. त्याच्यामुळे तिथला जो गुरुजी आणला तुम्ही त्याचा पदस्पर्श तुमच्या घराला लागला पाहिजे आणि त्यांनी जे मंत्र म्हटले त्या मंत्राचा जो ध्वनी आहे तो भिंतीला तुमच्या लागला पाहिजे. म्हणजे घर मंदिरासारखं. घराच्या मुख्य दरवाजाला गणपतीचा फोटो लावायचा म्हणजे संकट निवारक. बाहेर जाताना नमस्कार करायचा म्हणजे संकट येत नाही. आतमध्ये जाताना त्या दरवाजाच्या वर जो गणपती त्याला नमस्कार म्हणजे घरात गेल्यावर संकट येत नाही, वादावादी होत नाही. घरामध्ये जाळे धूळ काढून टाकायची आहे. गच्चीवर, आपल्या गच्चीवर जे जुने सामान आहे ते पूर्ण नेस्तनाभूत करायचं, पूर्ण टाकून द्यायचं. त्याचा मोह आवरायचा आहे. केर कचरा अजिबात घरात नको. घराच्या पायऱ्या स्वच्छ असाव्या, पूर्व दक्षिण दिशा पाहिजे. पण घरामध्ये ऊन यायला पाहिजे, सूर्याचं ऊन किरण पडले पाहिजे आणि कुंड्यांमध्ये झाडांना नियमित पाणी घातलं गेलं पाहिजे. नाही तर 8 दिवसांनी घालण्यात काही अर्थ नाही आहे. अशांतता आपल्या घरात पसरते. घरात पाण्याचा प्रवाह पूर्वोत्तर, नळाची तोटी थेंब थेंब गळतीये. एखादं हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये सुद्धा एखादं थेंब थेंब पाणी गळतंय म्हणजे तिथे लक्ष्मी स्थिर राहत नाही. घरामध्ये सुद्धा असं होऊ देऊ नका, याची काळजी घ्या. पैसा टिकत नाही. स्वयंपाक करताना दरवाजाकडे पाठ नसावी. आपण स्वयंपाक करती सवाष्ण पण त्याची पाठ दरवाजाकडे, मेन जो दरवाजा आहे त्याच्याकडे नसावी. दक्षिण आणि पश्चिम इथे पूजाचं देवघर नसावं. देवघर फक्त ईशान्य दिशेला असावं. याबद्दल काही विचारायचं तर फोनवर विचारा. फुटलेली मूर्ती घरात नसावी आणि घड्याळ जे बंद असतं घरामध्ये ते नको आहे. फुटलेला आरसा पण नसावा. देवघरात शंख मात्र अवश्य ठेवावा. हे तुमचं मी एवढं बोललो ते तुमच्या लक्षात राहणार नाही. त्याच्यासाठी संपूर्ण माहिती फोनद्वारे घ्यायची आहे. कागद पेन घ्यायचा, रात्री 9-9:30ला फोन करून ही सगळी माहिती लिहून घ्यायची आहे. घरात रोज गोमित्र हे थोडंसं शिंपडलं गेलं पाहिजे. धूप दीप सकाळ संध्याकाळ लावला गेला पाहिजे. नकारार्थी शब्द कधी बोलायचे नाही. वर्षातून एकदा महामृत्युंजय होम हा झालाच पाहिजे. तीर्थक्षेत्रावरील काशी, गया, नाशिक
मधील काही जे देव ब्राह्मण आहे त्या देव ब्राह्मणांना तुम्ही आणून त्यांच्याकडनं छोटासा होम हवन करून घ्या, म्हणजे आपली जमीन शुद्धता करा. दर महिन्याचे आपल्याला विटाळ असतात, अशा रीतीने जर केलं तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी. सगळीकडे मंगलमय वातावरण. नमस्कार. उद्या आपण यावेळेस भेटूया. नमस्कार.